आमी व्हॉट्सॲप ग्रुप केलेलो HBA एट रिवाइज रेट. ताचेर आयज कोणे तरी एक मॅसेज धाडली की MOU हॅज नॉट येट बीन सायन्ड विथ द बँक्स म्हणून, आणि bank is not ready to process the HBA loans, and they are saying what Sutsuti scheme. तुमकां खबर आसलेली मे 2020 गव्हर्मेंट ऑफ गोवा जे सगळ्यांक नाडीत येयल्या ते गव्हर्मेंट सर्वंटांक आपल्याचे ओन एम्प्लॉइजांक नाडपाक HBA स्कीम आसली, हाऊस बिल्डिंग एडवान्स स्कीम, ती बरी चलताली. 2% रेट ऑफ इंट्रस्टाक हावसिंग लोन दिताले. ती सडनली वन फायन डे इन द मंथ ऑफ मे 2020 गव्हर्मेंटान ती विथड्रॉ केली. आणि ही विथड्रॉ केल्या उपरांत गव्हर्मेंटान कितें केलें, तुमी तुमच्या बँकी लागीं वचा आनी हो लोन बँकी कडेन ट्रान्सफर करता म्हणून. तेन्ना 2 बँकी कडेन ते लोन आसले, बँक ऑफ इंडिया आनी HDFC बँक. हे बँकी कडेन एम्प्लॉईज आपल्याचे इन्स्टॉलमेंट जे पयले 12-13 हजार आसले ते तेंचे शूटअप जावन 20, 23, 24 हजाराचेर तेंचो इन्स्टॉलमेंट पावलो. हे इन्स्टॉलमेंट फिक्स करता आसतना कशें करता, टेक होम सॅलरी तुका घरा व्हरोंक तुजी घराबय चलोवंक गव्हर्मेंट तेजे वयर तुजें एनक्रोचमेंट करूंक शकना. सॅलरी पगार उमकोच पगार तुका घरा व्हरोंक मेवता आनी उमकोच पगार तुका डिडक्शन करूंक मेवता. पूण गव्हर्मेंटान ते सगळे हे पळय रुल्स आहा ते वायोलेशन करून ही स्कीम गव्हर्मेंट सर्वंटांचेर फोर्सिबली तापली. मागीर तांकां इलेक्शन लागीं पावलें तें कळोन आतां तेणी डिसेंबर 13 एक नोटिफिकेशन काडलें, आनी हे नोटिफिकेशनान एक न्यू स्कीम तेणी हे केली आनी एका नांव दिलें हाऊस बिल्डिंग लोन स्कीम. हाऊस बिल्डिंग एडवान्स आसली ती हाऊस बिल्डिंग लोन स्कीम म्हणून केली. आनी हे स्किमीक तांणी गव्हर्मेंटान कितें केलां, गव्हर्मेंट सर्वंटांक जे कोण इवन पयले 2020 मे 2020 जांची तांणी विथड्रॉ केल्ली तांकां लेगून फ्रेश एप्लिकेशन करपाचें हे स्किमीच्या अंडर, आनी तांकां 2% तेणी पे करपाचो म्हणटा गव्हर्मेंट, आनी बॅलन्स up to maximum of 5% will be borne by the government म्हणटा. 2 + 5 7 जालो. If the rate of interest is suppose 8% of the lending bank, जाल्यार government servant will have to pay the additional 5% पळय government पे करतलो, आनी government servantan 2 + 1 करचो पडलो 3%. 3% government servantaंनी पे करचो पडलो. Besides हे पळय एम्पॅनल बँक्स पळय आहा, एम्पॅनल बँक्स त्यो पयल्यो बँक ऑफ इंडिया आनी HDFC आसल्यो. पूण आतां गव्हर्मेंटान काडल्या आनी 5 न्यू बँक काडल्या, आनी तातूंत त्यो बँक ऑफ इंडिया आनी HDFC बँक ना. आतां काडल्या पंजाब नॅशनल बँक, एक्सीस बँक लिमिटेड, बँक ऑफ बारोडा, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आनी बँक ऑफ महाराष्ट्रा. तर गव्हर्मेंट सर्वंट आतां दे आर इन अ टायट स्पॉट. तांचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स आहा बँक ऑफ इंडिया कडेन नाजाल्यार HDFC कडेन. आतां तेणी एप्लिकेशन करचें पडलें हे न्यू बँकी कडेन. ह्यो न्यू बँकी म्हणटा आमचे कडेन मेमोरेंडम MOU अजुनूय सायन करूंक ना. आनीक गव्हर्मेंट सर्वंट आतां हे जालेले आहा, म्हणजे ताणी कितें तेचो फेट कितें. आनी जरी तर ते दुसरे बँकी कडेन MOU सायन लेगून केलो आनी जरी तर तेणी लोन एप्लाय केले तेणी, जाल्यार तांकां सगळो प्रोसिजर फ्रेश करचो पडटा. फ्रेश वॅल्युएशन, फ्रेश हें करचो पडलो, लिगल पेपर्स करचे पडटात की देर इज नो एनक्रोचमेंट, ताका नील इन्कम्बन्स एक जाली. बिसायड्स आनीक प्रोसिजर आसता गव्हर्मेंटाचो तो. आतां तेजेर एनक्रोचमेंट्स ऑलरेडी आसा, बँक ऑफ इंडियाचो नाजाल्यार HDFC बँकेचो एनक्रोचमेंट्स आसा. तरी आसतना ह्यो बँकी लोन कशें दितल्यो, ओके ट्रान्सफर करपाक जाता, पूण अशें जालेलें आहा. आनी त्या बरोबर गव्हर्मेंटान आनीक एक क्लॉज घातला, पॉयंट नंबर 28. हातूंत ते कितें म्हणटा, गव्हर्मेंट exercise the power of withdrawing this scheme anytime
with a notice of 2 months period. हाचो मिनींग कितें जालो, ही सारकी इलेक्शन फंडा. इलेक्शनाक एक गव्हर्मेंट एम्प्लॉईज तांचे एगेन्स्ट वोटींग करतले म्हूण हे फटोवपाक ही स्कीम तेणी नोटिफाय केल्या इन ए हरी विदाउट गिवींग प्रॉपर थॉट. आनी हातून कितें जाता ते इतलेच चिंता गव्हर्मेंट एम्प्लॉईजांक फटयतले, नाडटले, दिशाभूल करतले आनी इलेक्शन जरी तर आपण जिखले जाल्यार परत ती नोटिफाय करतले जालें. होच तेचो इश्यू. तर गव्हर्मेंट सर्वंटांनी दिशाभूल जावन घेवचें न्हू. जरी तर काँग्रेस पार्टीचो गव्हर्मेंट फॉर्म जालो जाल्यार this party will take the first decision in favor of government servants will be restoring the earlier existing HBA scheme. त्याच बरोबर DDSSY हेल्थ कार्ड्स एक आसली आनी ही हेल्थ कार्ड गव्हर्मेंट सर्वंटाक जेन्ना हांव एसोसिएशनाचो प्रेसिडेंट आसलो आनी लक्ष्मीकांत पार्सेकर जेन्ना चीफ मिनिस्टर आसलो तेन्ना ताका पर्सनली मेळोन हांवें ताका एक्सप्लेन केल्लें. गव्हर्मेंट एम्प्लॉईज आनी एक मार्केटान एक फ्रूट वेंडर जरी तर हें करता, फ्रूट वेंडराचो इनकम कितलो हाय लेगून जालो जाल्यार हेजो इनकम लेस आसलेल्यार आनी हेका मेळोन आसलेल्यार वो प्रायवेट हॉस्पिटलान जर गेलो आपल्याचो बरो ट्रिटमेंट जावंक जाय म्हणून जाल्यार ताका लॅक्स ऑफ रुपीज एक फावट पे करचे पडटा वो थावजंड्स ऑफ रुपीज. पूण हो फ्रूट वेंडर तेजो इनकम जरी तर हाय लेगून जाता जाल्यार तो विदाउट पेईंग इवन ए सिंगल पैसा तो दुसरे स्टेटीचो पासून आसत जाल्यार ताका तो फ्री ट्रिटमेंट जाता म्हणून मागीर तेणें ते मुद्दीन धरून तेणें फायल प्रोसेस केली आनी तेन्ना गव्हर्मेंट पडलो. मागीर पर्रीकर जेन्ना परत CM जाला तेन्ना ताका भेट घेवन हांवें सांगलें सर अशी अशी आसली. तो म्हणून आपणे फायल वाचल्या आपण रोखडी क्लियर करता आनी तेणें ती ऑप्शनल गव्हर्मेंट एम्प्लॉईजांक ती लागू केली. पूण हो सरकार प्रमोद सावंत सरकार हेणे ही स्कीम पाड घातली. गव्हर्मेंट सर्वंटांक ते म्हणटा मिसयूज जाता म्हणून. अरे मिसयूज कसलो म्हणजे तुमकां गव्हर्मेंट सर्वंटाचेर विस्वास ना जाय, हॉस्पिटलांचेरूय विस्वास ना, हॉस्पिटलां कितें फेक बिलां दिलेली हें जावंक शकना. कित्याक गव्हर्मेंट एम्प्लॉईजाक एक फावट मेडिकल रिएम्बर्समेंटाक जायतो टायम वयता आनी जे कॅमो घेवपाचें आसता जायते फावट एम्प्लॉईजांक कॅमो घेवपाचें आसता आनी ते प्रिफर करता मणिपाल आनी दुसरी हॉस्पिटलां हें करता. हांव हॉस्पिटलांक तुमचे प्रमोट करिना पूण प्रायवेट हॉस्पिटलांत ते जेन्ना ट्रिटमेंट घेता तांकां तो रिएम्बर्समेंट मेळना म्हणटच ते स्किमींतल्यान मेवतालो तो ते गव्हर्मेंटान डिनाय केल्लो आसा. लाडली लक्ष्मी स्कीम एक आसली. लाडली लक्ष्मी स्किमीक पयलो इनकम सिलींग नासलो आनी ताका लागून लोकांकूय मेवता ती गव्हर्मेंट एम्प्लॉईजांकूय मेवताली. पूण पार्सेकर मुख्यमंत्री जातकच ताणें 8.5 lakhs इनकम केलो आनी तरी गव्हर्मेंट एम्प्लॉईजांक लोअर रेंज एम्प्लॉईज आहा पळय NDC, पियून्स, UDC आनी ते लेवलाचे एम्प्लॉईज आहा पळय तांकां ती लाडली लक्ष्मी स्कीम तेजे भुरग्यांक मेवताली. पूण ह्या गव्हर्मेंटान 2.5 lakhs इनकम केलो. हितून एक पिऊन स्विपराक लेगून बेनिफीट मेळना हे स्किमीचे. त्याच बरोबर कंपेन्शनेट अपॉइंटमेंट जेन्ना एक गव्हर्मेंट सर्वंट काम करता आसतना तो अनफीट जालो वो तो मेलो जाल्यार ताच्या भुरग्याक जॉब मेळचो म्हणून वो भुरग्याक फॅमिलींतली कोण बायले कोणाकूय जॉब मेळचो म्हणून स्कीम आहा आनी ही स्कीम सदांच आसता. हे स्किमीचो एन्युअल इनकम हो एक सिलींग आहा आनी तो सिलींग म्हटल्यार 3.5 lakhs. हो इनकम सिलींग कितलींशीं वर्सां जाल्लीं आहा तो आतां इनकम जेन्ना लोकांचो वाडटा तितलो ते प्रमाणे हो सिलींगूय वाडोवंक जाय. हो सिलींग कोणेच वाडोवंक ना आनी एक भुरगो जरी तर हे जॉब मेळपाक तांकां 3-4 वर्सां रावचें पडटा तुजे हेजे लिस्टार नांव येयलें म्हणटकच आनी ड्युरींग दॅट प्रोसेस 8 वर्सां जालीं तुका ओके म्हणटच हे ड्युरींग दॅट प्रोसेस जरी तर एक कोणाचो भुरगो प्रायवेट कामाक लागलो आनी जरी तर ते 2-3 जाण भुरगे आहा तेंचे जरी तर इनकम 3.5 lakhs जालो तो अनसेक्युअर्ड जॉब प्रायवेट जॉब 3.5 lakhs क्रॉस जाता जाल्यार म्हणटा ते तुमचे फॅमिली इनकम मोर दॅन 3.5 lakhs आहा
आनी तुमकां ही स्कीम मेळना म्हणटा तूं 3-4 वर्सां वो अवीज बाब सांगता ते प्रमाणे 8 वर्सां हे फॅमिलीन करपाचें कितें उपाशी मरपाचें प्रायवेट जॉब घेवपाचो न्हू सो हितून गव्हर्मेंटान चिंतचें पडटलें आनी हेजेर तरी कितें तरी करचें पडटलें मागीर गव्हर्मेंट व्हेकल्स इवन इन्क्लुडींग कदंबा व्हेकल्स कदंबा बासीस ना आनी इन्शुरन्स ना जालेल्यान जेन्ना गव्हर्मेंट एक्सिडेंट म्हणटा ते कोणी प्लॅन करून करिना एक जरी जर एक्सिडेंट जालो जाल्यार हे एम्प्लॉइजांक बेर करचें पडटा कित्याक इन्शुरन्स ना म्हणटकच हेजेरूय हांव जेन्ना एज अ प्रेसिडेंट आहलो गोवा गव्हर्मेंट एम्प्लॉइज एसोसिएशनाचो तेन्ना हांवें एक लेटर केल्लें आनी गव्हर्मेंटान म्हटलेलें द मॅटर इज अंडर कन्सिडरेशन हांव आतां प्रेसिडेंटशीप सोडल्यार 3 वर्सां जायतली पूण हाचेर कांयच गव्हर्मेंटांनी करूंक ना तर ही फोटींग कोणा पळय आहा ती पब्लिका कडेन करता ती गव्हर्मेंट एम्प्लॉइजां कडेन चालूच आहा हांव जेन्ना तेंचो प्रेसिडेंट आसलो म्हणटच एम्प्लॉइज म्हाका कॉन्टेक्ट करीत आसता अजुनूय ताका लागून हांव एम्प्लॉइजांक एक सांगूंक सोदतां हे माध्यमांतल्यान की आतां हांव आनी एल.पी. गोम्स बाब आमी दोगूय काँग्रेस पार्टीन म्हणजे गुडवील एम्बेसिडर्स कशे वावरून जे कितें पळय इश्यूज आहा इवन ट्रान्सफर्स डिस्टंट ट्रान्सफर्स पॉलिटिकल ट्रान्सफर्स कोण एम.एल.ए. कितें म्हटलें वो कोणाक वोटींग करूंक ना तेजे पंचायत कॅन्डिडेट ZP कॅन्डिडेटाक मारलो ट्रान्सफर कॉन्सिक्वेन्सीस कांयच पळयना सो गुडवील एम्बेसिडर्स कशे वावरून आमी हे सगळे तुमचे प्रश्न जाग्यार घालतले आनी हे तुमी मोदीन धरचे आनी तुमी हे गव्हर्मेंटाचे दीस भरलेले आहा ही स्कीम HBA स्कीम आहा ती इमिजिएटली रिस्टोर जातली हें आश्वासन दिता देव बरें करूं इन अ नटशेल सांगपाचें म्हणल्यार जो हावस बिल्डींग एडवान्स दिताले गव्हर्मेंट एम्प्लॉइजांक तो तांणी विड्रॉ केलो अचानक 2% दिताले ते आनी ताजेर गेल्या वर्सा व्हडलो बोवाळूय जालो कोण कोणाचें आयकूंक घेना आतां इलेक्शन लागीं पावता पावता जी जखम जाल्या गव्हर्मेंट सर्वंट जे हावस बिल्डींग एडवान्स घेवन जांकां जखमी केल्ले तांकां मातशें मलम लावपा खातीर ही पळय ही स्कीम काडल्या हावस बिल्डींग लोन फॉर एम्प्लॉईज ऑफ गव्हर्मेंट ऑफ गोवा आनीक हे मेन आज विशेश तुमच्या मुखार हाडपाचें कारण इतलेंच की आजून हो मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडींग नवे जे बँक्स एम्पॅनल केल्या तांचे कडेन जावंक ना म्हणटा आनी एकट्यान खंय मॅसेज धाडला ताका ही कसली स्कीम सुटसुटी स्कीम म्हणजे इन अदर वर्ड्स हाजेर मलम लावपाचो प्रयत्न जरी केलो दीस इज ओन्ली ऑन पेपर हे पळय कितलींच पानां काडल्या ही स्किमीची व्हडली दाट स्कीम केल्या वीच इज नॉट एट ऑल इन फेवर ऑफ दी गव्हर्मेंट एम्प्लॉईज आनी जॉन बाबान सांगला ते भशेन आनी आमच्या कांय फुडाऱ्यांनी सांगला ते भशेन हावस बिल्डींग एडवान्स स्कीम पळय आसा ती दॅट वील बी रिस्टोर्ड बाय द काँग्रेस गव्हर्मेंट आनी एक बरो मुद्दो जो हार्नेस स्किमीचो काडला कॉम्पॅशनेट अपॉयंटमेंट्स जे अनफॉर्च्युनेट डेथ जाता कोणूय गव्हर्मेंट एम्प्लॉइजाचो आनी ताचे कोण वारीस तांकां एक जॉब दिवपाचें म्हणून एक पयलींच्यान आसा तें गोंयानूच ना सगळ्या देशभर आसा आनी 8-8 वर्सां रावचें पडटा तुमी सांगला ते भशेन युअर रायट 8 न्ही 10 सुद्दां वर्सां रावचें पडटा आज 10,000 तुमी ह्या इलेक्शनाक तेंकलेले आसतना 10,000 तुमी जॉब्स भायर घातले आनी तातूंत भितर स्टॅटिस्टिक्स सांगतात जॉनान सांगला म्हाका की 300 सुमार वेटिंग लिस्टाचेर आसा म्हणून हार्नेस केसीस जे अपॉयंटमेंट ऑन कॉम्पॅशनेट बेसीस जे आसता आनी ताचो आंकडो पळयलो जाल्यार 3% ह्या 10,000 ते खरें म्हणजे लिस्ट वायप आवट जावपाक जाय आसलें म्हणजे तुमी तांचो विचारूच करूंक ना तुमकां फक्त ह्या सायडीन फिक्सींग करून जॉब फिक्सींग करून फक्त ओडपाचें आसा खऱ्यांनी ओडपाचें आसा आनीक हे हो जो प्रोसेस आसा ताची वाट लायिल्ली आसा हें तुमकां सगळ्यांक खबर आसा गोंयच्या लोकांक गव्हर्मेंट एम्प्लॉइजांकूय खबर आसा आज अशें सिस्टम तुमी करोडींग म्हणल्यार सारकें रस्टी करून उडयल्लें आसा की ह्या फुडें तरी म्हाका दिसना गव्हर्मेंट सर्वंट्स वील बी एबल टू डिलिव्हर सर्वीस डिलिव्हरी पळय म्हणटा ती बरे भशेन डिलिव्हर करपाचे दीस गेले आतां कांयच्या कांय चल्लां सगळें आनी कोण कोणाक भियेना हांवें पयल्या MLA बारीक सारीक MLA म्हणपाक हरकत ना ते लेटरी धाडटा हाका हांगच्यान वाळपय मार आनी कोण लेटरी धाडटा मडगांवच्यान पेडण्या मार आनी बारीक स्टाफाक हे आज हे दीस पळोवपाक मेळटा आमकां गव्हर्मेंट सर्वंट्स कित्याक सांगचें पडटा हें जें कितें काम आसा गव्हर्मेंटाचें तुमी कितले जर थंय व्हडली पॉलिसी डिसिजनां घेतलीं ते फायनली इम्प्लिमेंट करपाचें ते गव्हर्मेंट सर्वंटूच ही जर तुजी ओन मशिनरी जर ह्या तुजें हें कार बरें करून सर्विसींग करून जर दवरना जाल्यार तें सारकें चलचें ना
तुका कितलें ड्रायव्हिंग फास्ट करपाक जाय, कितलें पयस वचपाक जाय, हें तुवें सांबाळून दवरूंक जाय. आनी हो जो जाल्लो आसा ह्या हावस बिल्डींग एडवान्साच्या स्किमीन, दीस इज कंप्लीट ब्रीच ऑफ ट्रस्ट. हें कोणूय सांगतलो. एकदां आमी एक करार केलो, एग्रीमेंट केलो दॅट आय वील बी गिवन दीस लोन एंड आय वील हॅव टू पे सो मच इंट्रस्ट. हें मध्येच पयशे ना म्हणून ही स्कीम रद्द करप, दीस इज नॉट करेक्ट. तुमी फुडाराक कितें तरी करूंक शकतले आहले, बट दीस इज जस्ट इन्फ्लिक्टींग मोर वुंड्स ऑन द गव्हर्मेंट सर्वंट्स. जॉनान सांगला ते भशेन गव्हर्मेंट सर्वंटाचे बरेचशे इश्यूज आसा. फुडले येता ते सरकारान आमी ते सॉल्व करतलेच, कित्याक फायनली ही मशिनरी वेल ऑयल्ड मशिनरी आसपाक जाय. आनीक इतलें सांगून फायनली एक इश्यू उरला तो ट्रान्सफरीचो, म्हणल्यार जे कांय लोक एकाच डेस्काचेर 8-8 वर्सां 10-10 वर्सां काडटा बरेपण जोडून. कांय लोकांक हांगच्यान काणकोण मार म्हणटा, कांय लोक एकाच डेस्काचेर आसता 10-10 वर्सां. ताणें आपले कॉन्शियन्सान हात घालून तरी पळोवपाक जाय वेदर आय एम सुटेबल टू ऑक्युपाय दॅट चेअर फॉर 7 years 10 years. अशे कितलेश्यो केसी आहा. म्हणल्यार एक युनिफॉर्म पॅटर्न ना. पयलीं जो आसतालो ते दीस गेले. आनीक जशें म्हणटा की ते पोदेरूय मेले आनी ते उंगडेय गेले, तसली आज हांगा आमच्या गव्हर्मेंट सर्विसान जाल्ली आहा. तर बरें एडमिनिस्ट्रेशन दितलो जाल्यार गव्हर्मेंट सर्वंट, हांव म्हणिना सगळेच सारके आसा म्हणून, कांय गव्हर्मेंट सर्वंट बादय आसता तितून सामके वर्स्ट क्वॉलिटीचे, पूण दॅट कॅनॉट जनरलायज. वी कॅनॉट जनरलायज. चडांत चड 90% वयर बरे मनीस आसा तितून, आनी तांचे प्रॉब्लेम्स कितें आसा ते आमी सोडोवपाचो प्रयत्न करतले. थँक्यू. अरे हेच सांगा ते इंडोर स्टेडियमाचे पळय आहा ते इश्यू, तेजे कितें एक्झॅक्टली? हे जालें टॉपीक गव्हर्मेंट सर्वीस कितें आहा. ओके. हो टॉपीक सोंपल्या उपरांत तूं जो विचारता इंडोर स्टेडियम, हो हांवें इश्यू कित्याक घेतला? हो श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम जो आसा तो रायट फ्रॉम स्क्रॅच, म्हणल्यार तुमी जेन्ना कांयच नासलें तेन्ना म्हाका फुडें काडलो कितें तरी करपाक. आनी हो स्टेडियम बांदले उपरांत, इंडोर स्टेडियम बांदले उपरांत 8 वर्सांनी तुमकां ही विकपाची पाळी आयली. म्हणजे तुमी गव्हर्मेंट जे एसेट्स क्रिएट करता पळय टॅक्स पेयराच्या पयशांनी, हे सगळे तुमी विकपाक काडटा. आनी स्पोर्ट्स एसेट ते आतां आमचे कडेन अशी फॅसिलिटी ना आनी दुसरी ना. आनी सेकेंडली हांवें युनिवर्सिटीक कळयलां, आनी आज सकाळी इन्सिडेंटली जॉनाक घेवन हांव वायस चान्सलराक मेळोनूय आयला आजूच सकाळी. हांवें ताका लेटरूय बरयल्ली की देर इज अ इक्वल रायट ओवर दी स्टेडियम ऑफ द युनिवर्सिटी. हें आमी विसरता. गव्हर्मेंटाक दिसता की आपलेंच म्हणून तें. सो हें हांवें ताच्या लक्षान हाडलां की यू कॅनॉट जस्ट प्रायवेटायज दीस. आनी फाल्यां भुरग्यांनी वचपाचें खंय? थंय स्पोर्ट्स सोडून बाकी सगळें चलता. स्पोर्ट्स दीस वॉज बिल्ड फॉर इंडोर व्हॉलीबॉल, इंडोर बास्केटबॉल, अशे इतल्यो फॅसिलिटीज ती क्रिएट केल्ल्यो त्यो गोंयच्या भुरग्यांकूय मेळना. खंयचे एसोसिएशनूय ते दिना ते. सो हांव आज जाहीर करून सांगूंक शकता की काँग्रेस सरकार ह्यो सगळ्यो फॅसिलिटी, स्पोर्ट्स फॅसिलिटी जितल्यो गोंयांत आसा त्यो एसोसिएशनाक आनी जे स्पोर्ट्समॅन तांच्या एसोसिएशना मार्फत जे येतले तांकां फ्री ऑफ चार्ज दिवपाक जाय. ही स्टेट पॉलिसी आसपाकूच जाय आनी स्टेट पॉलिसी आमी करतले. पण तेजे आतां काडले ते ऑलरेडी ताणें नोटीस काडल्या, पब्लीक नोटीस काडल्या विकपाची. हे कितें खंयचे रूल? म्हणजे बांदप आनी विकप, बांदप विकप. आनी कोणाक खंय सगळ्यो वयल्यो पार्टी येता दिल्लीच्यान, हे पयलीं फिक्सींग जाता. आनी म्हाका ह्या इंडोर स्टेडियमान कोण आसा, हितून कोणाचो हात आसा ती सुद्दां खबर आसा. म्हाका तेच सांगता भितरल्यान लोक, कोण पार्टी खंयच्या मिनिस्टराक अप्रोच जाल्या आनी कितलो करार जाला आनी कितले पयशे दिवपाचे आहा म्हणून हे विकपाक काडला. कोणें रायट दिला तुमकां विकपाक अशें स्टेट एसेट्स? जसं ते आदिलशाह पॅलेस ते हांवें म्हणूंक ना. हालींच शैलेंद्र वेलिंगकर पणजेचो एक्टिविस्ट ताणें म्हणिल्लें की देर इज अ पॉसिबिलिटी की इवन आदिलशाह पॅलेस हाका कोणाक ते काजिनोक लीज आउट करपाचें आसा इन सम डिफरंट फॉर्म. इट इज नॉट की डायरेक्टली की काजिनोक तुका दिलें म्हणून. इट इज कमोफ्लाज इन सच अ वे, द प्रपोजल इज सच. तो म्हाका सांगतालो, इट इज नॉट मायन. इट इज कमोफ्लाज इन सच अ वे दॅट इट वील लँड इन देअर हँड्स. कोस्टार पळय मांडवी न्हंयच्या तळेक पळय कितें आसा पब्लीक एसेट्स, ही सगळी आमच्या एडमिनिस्ट्रेशनाच्या कंट्रोलाच्या भायर गेल्ली आसा. म्हणून हांवें जाहीर स्टेटमेंट केला. 8 जालीं की पणजेन बाउन्सर राज स्टार्ट जाता. तेन्ना पुलीस घरा वचून न्हिदता, सगळे आपापल्या घरान न्हिदता सुसेगाद. 8 जालीं
त्या वाठारांत तुम्ही पळया फक्त बाउन्सर एडमिनिस्ट्रेशन थंय चलता राज्य तेंचें. जो डिसोजा थंय त्या वाठारांत रावता तो सदांच कंप्लेन करता. तुम्ही सकाळी वचून पळयात ताची ती मुतारी करून उडयल्या पणजेचे अर्दो भाग. म्हणजे तुमकां जाय तशें. आय एम नॉट ऑन द इश्यू ऑफ दीस कजिनो शूड बी देर ऑर नॉट देर. दॅट इज नॉट द इश्यू. तुम्ही ताचेर पळय कोलॅटरल डॅमेज करता ह्या सिटीन तें कोण पळयतलो. खंयची गाडी ती सारकी वेवस्थीत काडूंक मेळटा त्या वाठारांतल्यान. नो पार्किंग बोर्ड ते काडून उडया मरे तुमी. ते कित्याक लायला थंय. टोटल लॉलेसनेस करून उडयला हें राज्य. Thank you.